लेगे बाजे बाजा टूटे
निघी माझ्या वाच्या तोटी महाला बपुकासाठी विश्रांतीचा ठाव पाई संताचे भाव निघी माझ्या वाच्या तोटी महाला बपुकासाठी तुका म्हणे पापी जाती संताचे जपे निघी माझ्या वाच्या तोटी महाला बपुकासाठी पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम नमन यांची कृपाने कथेचा विस्तार बाबाची सद्गुरुदास तुका नंदिनेश्वर करू कदळ तुमचा लादलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावना दत्रा जननी देवाची विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. दर तीन वर्षाला एक दिवस काढला की एक महिना तयार होतो, त्याचं नाव अधिक मास. तसं खरं भास याची भाषा लय गोड आहे. ह्याला अधिकाचा महिना, गावठी भाषेत कोणता महिना? धोंड्याचा. ते जावायला हाणायचा असतो. काय खाली एकानं आमच्या इथं धोंडा बनवला, धोंडा तयार केला, धोंड्यात 5चा ठोकळा टाकून केला. पण ज्यानं खाल्लं ते खाल्लं त्याला दातच नव्हता, त्यानं ठोकळ्यासहित गिळला. विठाला विठाला. एकानं तर अंगठी ठुली. कशात? थोडा कमी कर आवाज, खास आहे. धोंड्यात कुठं अंगठी ठेवतात का? आणि ते म्हणले अंगठीची बोली. ते म्हणले अंगठी दिली तुम्हाला. अरे ते म्हणले बोली आहे. अरे पण दिली ना, थोला दिलीच नाही, बोली कस काय? अरे ते म्हणले धोंड्यात होती. तो म्हणला आता सकाळी सापडन. लय कठीण. हे चोपदार जरा कुठून आणले काय माहिती. गावच आहे का? वा वा. एवढं कुठं डायरेक्ट बोलते तो सकाळी सापडन. सापडायला तर आहेच आहे, याला उत्तर आहे का? चांगलंच आहे मॅडम. मी दिसतो का इतक्याला म्हणून तुला जरा पुढं घ्यायचं काही तर बरं आहे. असं बरं आहे. सिस्टीम चांगली बरं का. आता काय हात लावू नको, काय नको. थोडं असं ट्रबलच दे. असं खास काम आहे. हां ते बघा किती दमाने येण्यात. आता त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कीर्तन 9ला सुरू होणार आणि ते आता आल्या. विठाला विठाला. माणसं सगळीकडे लवकर जातात, पण देवाच्या बाबतीत मला विकोय वाटतं. कमी कर मला. मला देऊच नको. असं साधं ते प्लेन. पाणी मला लागत इकडे द्या. मला दिली वाटली. विठाला विठाला. आता हा गडी सुद्धा कशानं. आता आमचे बाबाजी आलेले. तुमच्या सगळ्याचा देव असू द्या. तुमच्या सगळ्याचा मालक कोण आहे? आपल्या सगळ्याचा मालक कोण आहे? देव. विको आहेच आहे रे मला. नाही हाय हाय. कमी कर. असं प्लेन कर ना. असं. हा बरं आहे. आता हा आपल्या सगळ्याचा मालक तुमची ध्यानात नाही. कोण आहे सांगू? ऐका बरं का. आपल्या सगळ्याचा मालक एकच गडी, त्याचं नाव आत्मा. आणि आपल्याचा कोण मालक आहे? आत्मा राम आहे. आणि हे सगळ्याचे हृदयात आहे. त्याला अभंग आहे ना. सर्व घट्टी राम देहा देही एक.
मुके म्हणा हरे मुके म्हणा हरी मुके हे महिना जसा सगळे एक एक दिवस काढू नये ना तसा हा गडी सुद्धा मळाचाच आहे. कशाचा? आईच्या पोटात ही कशाच जन्माला आले तुम्हाला मल आहे की नाही? वरी चर्मगातले रे नाही का रव रव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा स्मरित हरिहर शरण जाय ठला हे आतमध्ये होतं. मग हे कोण आहे? हे आतमध्ये आहे ते त्या मळाचं बनलेलं हे सुद्धा. याला आईचे लय मोठे उपकार आहेत. गणपतीच नाही आपण सगळे कशाचे आहेत? जसं हा महिना मलमास आहे याला मलमास म्हणतात एक नाही पण तसं हे सुद्धा मळाचंच आहे हे. आणि आज कीर्तनात एवढंच करायचं कीर्तन ऐकल्यावर आपल्या मनातलं मळ गेला पाहिजे. काय गेला पाहिजे? एक नाही मनातली घाण गेली पाहिजे मनातलं पाप गेलं पाहिजे. पाप जर गेलं नाही ना मन शुद्ध होत नाही. विठाला विठाला आता बऱ्याच आजी तिथं आहे. दीदी तुम्ही शाळा जाते ना बाई? दीदी हे चष्मावाली दीदी शाळा जाते ना? हा दीदी आपल्या मम्मीला मम्मीची आई जास्त आवडती का पप्पाची? मम्मीची. हा मग गेला मळ लय कठीण. हा महिला मंडळ खरं सांगा तुम्हाला तुमची आई आजारी असल्यावर बरं वाटतं का? नाही ना. उदास वाटतं ना. तुम्हाला आई मरा वाटते का? नाही ना. कधीच मरू नये. कोण? आई वाटतं का नाही? पण कुणाची? तुमची आहे का नाही? आणि नवऱ्याची दवाखान्यात गेल्यावर येऊच नाही असं वाटत. आणि एक घोटाळा आहे जिला असं वाटतंय तिची जात नाही. जिला लय असं वाटतं का नाही माझी आई जगावा अजिबात राहत नाही. आणि ज्याचं मनच मोकळे काय करायचं आता? पुरुष मंडळी आपण सगळे सांगा बरं पत्नी आल्यापासून आपल्याला तोटा जास्त झाला का नफा? नाही आपल्या जीवनात वजाबाकी जास्त आहे का बेरीज? हे आल्यापासून वजाबाकी जास्त आहे. आपली बहीण बोलायची बंद झाली. बहीण कोर्टात दावा टाकला. बहीणनं वकिलाची गाठ घेतली 3 एकर वाटून घेतली आणि 3 कोटीला सख्या चुलत भावाला ऐकली. कुणी? मग हे आल्यामुळं फायदा का तोटा? आणि माणसं म्हणतात ह्या लक्ष्मी लक्ष्मी आमच्या घरी लक्ष्मी नाही महाराज. आमच्या घरी 2 लक्ष्मी होत्या आहे का नाही? पहिल्या आजी आणि आई या सुरुवातीच्या लक्ष्म्या. आमची आजी लक्ष्मी पुन्हा आई आली मग 2 लक्ष्म्या झाल्या. आम्ही दोघं भाऊ मग आम्हाला दोघांना लग्न झाले आम्हाला बायका आल्या आहे की नाही? मग त्या दुसऱ्या 2 लक्ष्मी आल्या अशा 4 झाल्या. आमच्या घरामध्ये एक बहीण आहे आमच्याकडे 5वी लक्ष्मी आहे. आणि सगळ्यांना मुलगी नाही मला मुलगी आहे. आमच्या घरात किती लक्ष्मी? 6. आणि मागच्या महिन्यात एक आली आता मला सून आली. आता किती लक्ष्म्या झाल्या? 7. आता हे अजून देवीचा अवतार कळलं नाही कोणते पण आली आता लक्ष्मी आली. आणि ते मला अंदाज बी यायचा नाही ते आमच्या भैयालाच अंदाज येईन ही कोणत्या देवीचा अवतार आहे भाऊ. आता आमच्या बायका तर पहिले येताना लक्ष्मीच होत्या मधी थोड्या अवदासा झाल्या. नाही कळलं मला. अरे चांगलं राहिलं तर त्याला लोक वा वा म्हणत्या. नाही कळलं तर तुम्हाला पुरावा आहे का? आता गुरुजींना गोड वाजविलं लोक काय म्हणत्या काय पकवाज आहे वा वा. आणि थोडं आडवं वाजविलं लोक म्हणत्या कोणालाही बोलाव पण त्याला बोलू नका. आता यानं चांगला आवाज दिला तर पुढच्या काळातला सप्ताह यालाच मिळणार. कुणाला? सिस्टीमवाल्याला. आणि यानं जर थोडं चुई केलं ना लोक म्हणणार कुणालाही बोलवा पण त्याला. त्याचं कारण आहे. बरं झालं आता
मी नाही, मला काही नाही एवढं आता प्रॉब्लेम झालोय, आता मोकळं झालंय, आता तुम्हाला येईल सगळ्याला, पण त्याचा आवाजाचं इन्फेक्शन होईल. विठाला विठाला त्याला सुंदर उदाहरण आहे. आजी ओस अमरावती काला पहावया येते स्वर्गातल्या देवांना सुद्धा वाटतं इथं यावं. अजब स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव स्वर्गीचे अमर